हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट होणारा असा मोगऱ्याचा गजरा शिकणार आहोत. हे बघा किती सुंदर दिसतोय. हा गजरा तुम्ही कितीही मोठा बनवू शकता. खास भरतनाट्यमच्या मुलींसाठी खूप उपयोगी आहे. आता मी दुसऱ्या रंगात सुद्धा बनवला आहे. बघा ऑफ व्हाईट कलरमध्ये, कारण मोगऱ्याची फुलं पूर्ण पांढरी रंगाची नसतात. तुम्हाला दोन्हीपैकी जो आवडला असेल त्या रंगात मोगऱ्याचा गजरा नक्की बनवा. हा बनवायला इतका सोपा आहे की नवीन शिकणारे सुद्धा इझिली बनवू शकतील. चला तर मग यासाठी 4 वूल घेतलेली आहे, 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात हिरव्या रंगाने करणार आहोत. थोडा दोरा सोडून आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. तो दोरा तुम्हाला गजरा बांधण्यासाठी उपयोगी पडेल. टोटल 75 साखळ्या करायच्या आहेत. 75 चेन्स. चला तर मग आपण साखळ्या बनवून घेऊ. हे बघा 75 साखळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. आणि जसं सुरुवातीला दोरा ठेवला होता तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा दोरा ठेवून दोरा कट करायचा. हे बघा अशा प्रकारे आपल्या 75 साखळ्या बनवून झाल्या आहेत. आता पांढऱ्या रंगाने आपण सुरुवात करणार आहोत. स्लिप नॉट करून घ्या आणि जी पहिली साखळी आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि याच गॅपमध्ये सेम गॅपमध्ये आपल्याला अजून 4 खांब करायचे आहेत. म्हणजे टोटल 5 खांब होतील. एक 3 साखळ्यांचा पहिला खांब आणि हे 4 खांब, टोटल 5 खांब. चार खांब झाले की ते लूप वर खेचायचे अशा प्रकारे. आणि पहिला जो खांब आहे तिथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर आणायचं. याला पॉपकॉर्न स्टिच म्हणतात. ही आपली मोगऱ्याची एक कळी झाली. आता 2 साखळ्या करा आणि सेम गॅपमध्ये तिथेच आपल्याला स्लिप स्टिच करायचे अशा प्रकारे. हे बघा. आता पुढच्या साखळीमध्ये इथे स्लिप स्टिच करा एक, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच, म्हणजे टोटल 2 स्लिप स्टिच केले. आता 3 साखळ्या करा आणि जशी ही कळी बनवली तशीच करायची आहेत. खांब करून घ्या. जर तुमचा धागा बारीक असेल, पातळ असेल तर तुम्ही खांबांची संख्या वाढवू शकता. पाच खांब झाले की लूप वर खेचायचं. जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा तिथे क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर काढायचं. दुसरी कळी तयार. आता 2 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये सेम गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची. हे बघा. आता 2 स्लिप स्टिच करायचे, 1 आणि 2. दुसरी स्लिप स्टिच झाली की तिथेच 3 साखळ्या करायच्या, पहिला खांब आणि उरलेले खांब करून घ्यायचे. मी आता 5 खांब करत आहे. आता हा पूर्ण गजरा असाच विणायचा आहे. 5 खांब करायचे, लूप वर खेचायचं. पहिला 3 साखळ्यांचा खांब आहे तिथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे अशा प्रकारे. 2 साखळ्या करायच्या आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची, म्हणजे मोगऱ्याची एक कळी तयार. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आपोआप ते ट्विस्ट होत जाणार आहे. चला तर मग अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करू. 2 स्लिप स्टिच, त्याच्यानंतर मोगऱ्याची कळी. हे बघा अर्धा गजरा विणून झालेला आहे. आता उरलेला गजरासुद्धा मी असाच विणत जाणार आहे शेवटच्या साखळीपर्यंत. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा हा गजरा असा विणून बघा. खूपच सोपा आहे, वजनाला हलका आहे. लहान मुलींना हा गजरा अगदी हलका फुलका वाटेल. डान्स करताना अजिबात जड होणार नाही.
माझा पूर्ण गजरा विणून झालेला आहे. आता ही शेवटची कळी 2 साखळ्या केलेल्या आहेत आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा, आता एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. आणि हा एक्स्ट्रा जो धागा आहे तो अशा प्रकारे हाईड करून लपवून कट करून घ्या. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा. असा मोगऱ्याचा गजरा बनवून बघा. आणि जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.